बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे। वर्षानुवर्ष आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलेलं आहे। सत्तेची जी चावी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात दिली, त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। उलट महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि जे निवडणूक आयोगामध्ये जो निर्णय झाला त्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय घडामोडी होत आहेत या संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी माहिती दिली। यामध्ये कुठेही सामील होण्यास, काँग्रेसमध्ये पक्षात सामील होण्याचा अशी कोणतीही चर्चा नाही। या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही, मी सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे। कारण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जातो आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगाने जे दिलेलं आहे त्यानंतर पक्षाचं चिन्ह जे काही येईल ते चिन्ह आपल्या माध्यमातून लवकरात लवकर जनतेपर्यंत आम्ही पोहोचवू। मला काहीच कल्पना नाही सोर्सेसपेक्षा मी बैठकीत तुम्हाला खरं सांगतो। या बातम्या का पेरण्यात आल्या याविषयी मला कल्पना नाही देता येणार, पण ही महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा या गोष्टीची चर्चा केली जाते तेव्हा नक्कीच आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाचा दरारा, त्यांच्या जनमानसात असणारी प्रतिमा या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात जर अशा बातम्या पेराव्या लागतात। त्यांना माझ्या शुभेच्छा। सर, बैठकीत चिन्हाबाबत काही चर्चा झाली का? कुठले चिन्ह ऑप्शन म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाकडे? हे लवकरच तुमच्या समोरील माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही मूव्ह केलेले आहे आणि लवकरच आम्हाला जे काही चिन्ह आहे यातले जे पर्याय आहेत हे पर्याय दिलेले, त्यातलं जे चिन्ह समोर येईल ते चिन्ह लवकरात लवकर तुमच्या समोर आणलं। आजच्या बैठकीत काय चर्चा झाली? आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून ठामपणे आपल्याला सामोरं जायचंय आणि त्याचबरोबर मुळात सत्ताधारी पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये जी एक घबराटीची परिस्थिती खरी तर आहे। एकीकडे जरी 400 पार सांगितलं जात असलं तरी बिहारमध्ये जे घडलं, झारखंडमध्ये जे घडलं, नुकतंच महाराष्ट्रात जे घडलं, जर अबकी बार 400 पार असतं तर या पद्धतीनं पक्ष फोडण्याची, काही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची, काही पक्ष पळवण्याची ही गरज का पडली असती? ही साधी सरळ गोष्ट ही जनतेला पुरेपूर ठाऊक आणि जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी असणार। नाही, या संदर्भात कोणतीही चर्चा नव्हती। मेळाव्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? या माध्यमातून हे जे मेळावे आहेत, हा जो विचार आहे आणि ही जी भूमिका आहे, महाराष्ट्राच्या, खरं तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांकडून येणाऱ्या भविष्यकाळात हा केला जाणार। शुभेच्छा माझ्या। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।